एकनाथ 14-15 वर्षांचा असताना एके सकाळी तो आणि त्याचे आजोबा चक्रपाणी घराच्या ओट्यावर बसले होते. तेव्हा त्याचे गुरुजी तेथे आले. एकनाथाने त्यांना नम्रपणे प्रणाम करून आत गेला. त्याच्या बुद्धिमत्तेनं प्रभावित होऊन गुरुजी चक्रपाणीला म्हणाले की आता त्यांना एकनाथाला शिकवण्यासारखे काही उरलेले नाही. हे ऐकून चक्रपाणी चकित झाले आणि त्यांनी एकनाथाकडून काही चूक झाली का असे विचारले. पण गुरुजींनी सांगितले की एकनाथ अत्यंत बुद्धिमान, नम्र आणि विवेकी आहे. हे ऐकून एकनाथ भावुक होऊन गुरुजींसमोर आला. गुरुजींनी त्याला प्रेमानं उभे केले आणि सांगितले की त्याला पुढे एक दैवी गुरु भेटेल, जो त्याचे आयुष्य उजळवेल. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. एकनाथाच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू होते आणि त्याच्या महान प्रवासाची सुरुवात होत होती. एकनाथाची वृत्ती अत्यंत समाधानी होती. तो कधीच कोणत्याही गोष्टीसाठी हट्ट करत नसे. आजी जे देईल ते आनंदानं स्वीकारत असे. त्यामुळे त्याच्या आजोबा आजीला मात्र मनात एक उणीव वाटत असे, कारण मुलाचा हट्ट पूर्ण करण्यातही एक वेगळा आनंद असतो. पण एकनाथ कधीच काही मागत नसे. त्यामुळे त्यांच्या भरल्या घरातही काहीतरी कमी असल्यासारखे त्यांना वाटत असे. दुसरीकडे एकनाथासमोर एक मोठा प्रश्न उभा राहिला होता. लहान वयातच त्यानं सर्व शिक्षण पूर्ण केले होते, पण इतक्या कमी वयात तो दुसऱ्यांना शिकवू शकत नव्हता. त्यामुळे पुढे काय करावे हा प्रश्न त्याला सतावत होता. रोज तो गावाबाहेरील शंकर मंदिरात जाऊन शांत बसत असे. निसर्गात रममाण होत असे. पण मनातील प्रश्न कायम राहिला. शेवटी एक दिवस तो शिवलिंगासमोर जाऊन भावुक होऊन प्रार्थना करू लागला. भगवंत, मला मार्ग दाखव, अशी विनवणी करत तो अश्रूंनी आपली व्यथा व्यक्त करू लागला. भगवान शंकर हे ज्ञानाचे प्रतीक असून त्यांच्या प्रत्येक रूपात गूढ अर्थ दडलेला आहे, असा विचार एकनाथाच्या मनात सुरू होता. त्यांच्या डोक्यातून वाहणारी गंगा, बर्फासारखे शुभ्र जीवन, गळ्यातील सर्प आणि स्मशानातील वास्तव्य, हे सर्व त्याला उच्च, निर्मळ आणि निर्भय जीवनाचे प्रतीक वाटत होते. अशा ज्ञानस्वरूप भगवानाकडूनच आपल्याला मार्गदर्शन मिळावे, अशी त्याची तीव्र इच्छा होती. एकनाथाने प्रथमच कोणाकडे काही मागितले? भगवंताकडे. तो भावुक होऊन शिवलिंगासमोर प्रार्थना करू लागला. तर काही कळेना देवा, मला मार्ग मिळेना. सांग देवा, मी काय करू? तुला शोधण्या कोणता मार्ग धरू? मला मार्ग दाखव. त्याच्या अश्रूंनी जणू अभिषेकच झाला. त्याच्या भक्तीने प्रसन्न होऊन त्याला आकाशवाणी झाली. देवगिरी पर्वतावर जाऊन जनार्दन स्वामींना गुरु मानावे, हे ऐकून तो आनंदित झाला. पण लगेचच त्याच्या मनात द्विधा निर्माण झाली. एकीकडे दैवी मार्गदर्शनाचा आनंद, तर दुसरीकडे आजोबा आजीपासून दूर जाण्याची वेदना. या दोन भावनांमध्ये तो अडकून पडला. एकनाथाच्या मनात तीव्र द्वंद्व सुरू झाले होते. एक मन त्याला सांगत होते की देवाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार पुढे जावे, तर दुसरे मन आजोबा आजीच्या प्रेमामुळे थांबायला भाग पाडत होते. मी गेलो तर त्यांचे काय होईल, या विचारानं तो व्याकुळ झाला. ममतेच्या ओढी
आणि ज्ञानप्राप्तीच्या ध्यासामध्ये तो अडकून पडला होता. अशा नाजूक प्रसंगात मन द्विधा होणे स्वाभाविकच होते. जसे अर्जुनासमोर युद्धाचा प्रश्न उभा राहिला होता. घरी परतल्यावर त्याचा चेहरा उदास दिसत होता. रोज हसणारा एकनाथ आज शांत आणि गप्प होता. आजीने काळजीने विचारले, पण त्याने काहीही सांगितले नाही. तो शांतपणे जेवला आणि झोपायला गेला. तरीही त्याचे मन विचारांनी भरलेले होते. कसे जावे, कोणासोबत जावे आणि आजोबा आजीचे काय होईल. आजी त्याच्या बदललेल्या वागण्यानं चिंतित झाली आणि चक्रपाणीला सांगताना तिच्या डोळ्यात अश्रू आले. तुला शोधण्या कोणता मार्ग धरू. चक्रपाणी आजीला समजावत म्हणाले की त्यांनी एकनाथाला खूप प्रेमाने वाढवले, पण जग तसा विचार करणार नाही. कदाचित कुणीतरी काही बोलल्यामुळे त्याचे मन खिन्न झाले असेल असे त्यांनी सांगितले. सकाळी तो पूर्वीसारखा होईल असंही त्यांनी दिलासा दिला. मात्र एकनाथाच्या मनात तीव्र संघर्ष सुरू होता. माया आणि ज्ञानाची ओढ यांच्यात तो अडकला होता. आजोबा आजीचे प्रेम त्याला थांबवत होते, तर ज्ञानाची तहान त्याला पुढे जाण्यास भाग पाडत होती. शेवटी ज्ञानाची ओढ जिंकली. रात्री तो हळूच उठला आणि झोपलेल्या आजोबांना व आजीला नमस्कार करून मनोमन माफी मागून घराबाहेर पडला. तुला भेटण्या नाथ तरसले. तुला देताना माधुर रसले. तुला भेटण्या नाथ तरसले. तुला देताना नाथ तरसले. नयना मधुनी अश्रू बरसले. त्याच्या डोळ्यांत अश्रू होते. त्याने देवाला प्रार्थना केली की पुन्हा परत येताना त्यांना भेटू दे. गोठ्यात जाऊन गाईलाही प्रेमाने निरोप दिला. अश्रूंनी भरलेल्या मनाने एकनाथ आपल्या नव्या प्रवासासाठी घर सोडून निघाला आणि तो कासावीस होऊन रडू लागला. आजोबा आजीचा प्रेमतंतू तोडून तो चालू लागला. देहभान खचले. देहभान खचले. भेटण्या नाथ तरसले. तुला भेटण्या नाथ तरसले. तुला. सकाळी उठल्यावर चक्रपाणीने पाहिले की एकनाथ अंथरुणात नाही. तो वाडीत किंवा गुरुगृही गेला असेल असे समजून त्यांनी सर्वत्र शोध घेतला, पण तो कुठेच सापडला नाही. शिवालयातही त्याचा पत्ता लागला नाही. हळूहळू सर्वांना कळले की एकनाथ घर सोडून गेलाय. हे ऐकून आजीच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ती रडत म्हणत होती की बाळा, जायचेच होते तर सांगून तरी जा. चक्रपाणीही खूप व्यथित झाला. त्यांनी एकनाथाला आपल्या नातवाप्रमाणे नव्हे तर बाळकृष्ण समजून प्रेमाने वाढवले होते. त्याच्या अचानक जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला. तरीही त्यांनी स्वतःला सावरत, देवाची इच्छा असेल तसेच झाले असे म्हणत समाधान मानण्याचा प्रयत्न केला. आजी मात्र खूप खचली होती. एकनाथाशिवाय घर रिकामे वाटत असल्याने ती जगण्याची इच्छा हरवून बसली होती. पण चक्रपाणी तिला धीर देत म्हणाले की एकनाथ परत येईल अशी आशा ठेवावी. चक्रपाणी आपल्या पत्नीला समजावत होते की एकनाथ परत येईल आणि त्यावेळी आपण त्याला भेटायला हवे. म्हणूनच जगणे आवश्यक आहे. त्याच्या आनंदासाठी आणि त्याच्या मनावर आघात होऊ नये म्हणून त्यांनी धीर धरावा असे ते सांगत होते. त्यांच्या डोळ्यांत एकाच वेळी समाधान आणि वियोगाचे अश्रू होते. महापुरुषांच्या जीवनातील हीच वैशिष्ट्यपूर्ण अवस्था असते.